गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तर गुड मॉर्निंग गाईज. सकाळचे वाजले 6:30 आणि आपण निघालो आपल्या गावी वेशवीला शिमग्यासाठी. यावर्षी आठवड्याभर अगोदरच चाललो आहे कारण का सुट्टी पेंडिंग होती. आता आपण निघालो विक्रोळीवरून. मानपूरच्या अगोदर आपण पेट्रोल भरू. आपण वाया वाशी जाणार आहोत. आपल्या इकडून 2 रोड जातात, एक ऐरोलीवरून आणि एक आपलं वाशीवरून. तर जवळ आपल्याला वाशीच पडतं. सो आता आपण पोचलोय वाशीच्या ब्रिजवर आहे. पेट्रोल भरायला भरपूर लाईन होती, त्यामुळे ऑलमोस्ट माझ्या 20 मिनटं ऑलमोस्ट गेले आपले तिकडे. वीस मिनटं गेले. 20 मिनटं. सूर्य बघा. मी निघालो तुम्ही येता का, माझ्या आईला भेटायला तुम्ही येता.
शिमग्याचा योसना आला हो आला, पालखी घेऊन निघाल्या गावोगावाला. शिमग्याचा योसना आला हो आला, पालखी निघाल्या घेऊन गावोगावाला. तुम्ही येता. सो आपण कळंबोलीला पोचलोय आणि हे जे मॅकडी आहे ना ते आपलं आहे मीटिंग पॉईंट रायडर्स लोकांचं. मोस्टली रायडर्स लोक तिथे मीट करतात एकमेकांना आणि मग त्यानंतर मग पुढे जातात. सो हा एक्सप्रेस वे, बाईक्स अलाउड नाही आहेत. आणि हम जाएंगे मुंबई गोवा हाईवे से फाइनली आफ्टर लॉन्ग टाइम. मुंबई गोवा हायवे. हे का आडवे घालतात कळत नाही. सरळ लावले असते गप गेलो असतो मी, गप गेलो असतो. बाई आतमध्ये घेतो जरा, यासाठी थांबावं लागेल. सारखं मिररमध्ये बघायला लागतं कॅमेरा चालू झाला आहे की नाही झाला आहे. आणि तो बीपचा आवाज येत नाही आहे. दोन रूट जातात, एक इथून जातो आणि एक आपला ओल्ड रोडने जातो. हा ओल्ड मुंबई पुणे आहे आणि तो नवीनवाला आहे. आपण इकडून जाणार आहे. एस टी. अजून लालपरी आपले दिसले आहे जुनीवाले. सो आपण ऑलमोस्ट मुंबई गोवा हायवेवर पोचलो आहे. इथून आपण लेफ्ट मारला, सॉरी राईट मारला की आपला मुंबई गोवा हायवे स्टार्ट. इथून राईट आणि हा राईट झाल्यानंतर इथून लेफ्ट. सरळ गेलं की JNPT येतो आपलं विक्रोळीला, सॉरी पनवेलला वगैरे जायला. चल वांडर चल. आणि इथून लेफ्ट मारला की चला मुंबई गोवा हायवे.
our ride starts from here. विक्रोळी ते मुंबई गोवा हायवे आपले आत्ताशी 41 किलोमीटर झालेत. मी मगाशी जास्त काय दाखवलं नाही आहे. डायरेक्ट मेन ब्लॉगिंग आपण इथूनच स्टार्ट केले मुंबई गोवा एक्सप्रेसवेवरून. कारण का दरवेळेस आपण धुकं बघा किती आहे. अरे एवढी थंडी आहे ना. थंडी म्हणजे चिल वेदर आहे, बट त्या हवेमुळे ना जी विंड ब्लास्ट येते ना जेव्हा आपण गाडी चालवतो, ती विंड ब्लास्ट भरपूर लागते, त्यामुळे थंडी वाजते. पण वेदर चिल आहे खरंच. मध्ये मी जास्त काही शूट नाही केलं, कारण का बोललो जेवढं भरपूर हे होतं, ट्रक ट्रॅफिक भरपूर चाललेलं आणि धूळ पण भरपूर होती. सो मी काय मध्ये शूट केलं नाही. आता आपण पोचलो इंदापूरला. वाजलं 10 वाजलं, लेट झालं ॲक्च्युली पोचायला. खूप विचार केलेला 10:30ची जेटी वगैरे पकडू आपण, पण ते पण मुश्किल आहे. अर्ध्या तासात काय आपण पोचत नाही. ट्राय करू 11ची जेटी पकडायला, कारण का आपण इथून नाही जाणार आहे, गोरेगाववरून नाही जाणार आहे. आपण माणगाव म्हसळा या रोडनी जाणार आहे बागमांडला करत. सो इंदापूर जस्ट सोडलं आहे. हा व्ह्यू बघा, झाडांनी कव्हर केलेलं आणि त्यामध्ये आपण राईड करतोय. अजून काय पाहिजे आपल्याला. सो आता आपण माणगावला पोचलो आहे. माणगाव रेल्वे स्टेशन पाठीमागे गेलं. जर कोण मुंबई गोवा हायवेवरून बाईक घेऊन वगैरे येणार असेल किंवा 4 व्हीलर कोण घेऊन येणार असेल ना प्रायव्हेट व्हेकल्सने, तर मेक शुअर जरा ड्राईव्ह सांभाळून करा, एस्पेशली आपले रायडर्स. कारण का खड्डे भरपूर आहेत. तर माणगावपर्यंत आपला जो मेन रस्ता आहे तिथपर्यंत खड्डे भरपूर आहे. सॉरी, इंदापूरपर्यंत खड्डे भरपूर आहेत. तर जो कोण येणार असेल त्या रोडनी तर सांभाळून. आणि हे जे आज गर्दी दिसत नाही, आज ट्रॅफिक जो नाही आहे ना, जो दाखवत नाही आहे, ते थोड्या दिवसांनी नक्कीच रस्ते पॅक असतील. कारण का मुंबईवरून सगळे चाकरमाने निघतील आपल्या गावाला यायला, कोकणात यायला शिमग्यासाठी. शिमगा 13 तारखेला आहे, होम आहे 13 तारखेला. सो जसं मी तुम्हाला बोललो, आपण आता गोरेगाववरून नाही जाणार. आपण
माणगाववरूनच आपण राईट मारू आणि जाऊ. निघालो तुम्ही येता का, माझ्या आईला भेटाया तुम्ही येता का, घेऊन जाऊ आईने राईट हँड साईडला आपलं ST डेपो, माणगाव ST डेपो आहे. मी निघालो तुम्ही येता का, माझ्या आईला भेटाया तुम्ही येता का, धाडलं बोलावणार आईना पालखी घेऊन म्हणाली पालखी घेऊन ये आज म्हणा, मी निघालो तुम्ही येता का, माझ्या आईला भेटाया तुम्ही येता का, सो आपण ऑलमोस्ट आता पोचलोय. अजून अर्धा तास दाखवले. 9:30 11:30ची जेट्टी आहे आपल्याला. मी काय जास्त शूट वगैरे केलं नाही, काय एवढं वाटलं नव्हतं मला दाखवण्यासारखं. सो आपण ट्राय करू 9:30ची जेट्टी पकडायला. 11:30ची 9:30 आहे. 9:30 कुठे आहे, 11:30 कुठे आहे. हम जरा कंफ्यूज हो गए, इसके लिए मैप लगा दिया. मॅप लावली तेव्हा बॅटरी पण चेंज केली. बॅटरी जरा गरम झालेली. हे ऊन आहे ना आता, तर हे GoPro 8 हे ब्लॅकचा प्रॉब्लेमच आहे तो. रस्ता बघा यार, सॉलिड. जय ऊनी चून आहे. आता मगाशी थंडगार वाटत होतं, आता चटके बसायला चालू झालेत. त्यात आपण गिअर्स घातलेत, त्यामुळे अजूनच गरम होत आहे. ऑलमोस्ट आपण कट टू कट चालतोय. इकडे बोर्ड आहे, लेफ्ट मारला की श्रीवर्धन, हा राईट मारला की तुमचं श्रीवर्धन आलं, आणि लेफ्ट मारला की तुमचं हरिहरेश्वर बागमंडला जेटी. हा रोड गेला श्रीवर्धनला, आणि हा रोड गेला आपला हरिहरेश्वर आणि बागमंडला जेट्टीला. बघू इथे टाईम दाखवतोय 20 मिनटं, आणि जेट्टी आहे 10 मिनटांनी. लगेच बघू भेटते का. हे ST वाले काय करतात काय माहिती, लालपरी.
माझ्या आईला भेटाया तुम्ही येता का? मी जणू आईना केले मनाती पालखी घेऊन केले त्याने आज्ञा मना. मी निघालो तुम्ही येता का? मी निघालो तुम्ही येता का? मी आईला भेटाया तुम्ही येता का? मी निघालो तुम्ही येता का? माझ्या आईला भेटाया तुम्ही येता का? मी निघालो तुम्ही येता का? माझ्या आईला भेटाया तुम्ही येता का? ढाल बोलवणं जणू आईना रे म्हणाली ती पालखी घेऊन ये रे तिने हात म्हणा. मी निघालो तुम्ही येता का? माझ्या आईला भेटाया तुम्ही येता का? निघालो तुम्ही येता का? आईला भेटाया तुम्ही येता का? याचा हो सण आला ओ आला पालख्या निघल्या गावाला. शिमग्याचा ओ सण आला ओ आला पालख्या निघते गावाला. वाईना रे मनाची पालखी घेऊन येली तिने आज्ञा मला. मी निघालो तुम्ही येता का? माझ्या आईला भेटाया तुम्ही येता का? मी निघालो तुम्ही येता का? माझ्या आईला भेटाया तुम्ही येता का? कोणाची आवडणी सारी रेल्वे निघाल्या पडल्या करी. हो वाट सरली ती कोकणची न बघतानी सारी गाड्या भरल्या करी. गाडलं पळवणार जणू आई नारी म्हणाल ती पालखी घेऊन ये रे तिने आज्ञा म्हणा. मी निघालो तुम्ही येता का? माझ्या आईला भेटाया तुम्ही येता का? मी निघालो तुम्ही येता का? माझ्या आईला भेटाया तुम्ही येता का? सो आपण आता पोचलो, पण मला असं वाटतंय ती जेट्टी गेली आहे 11:30ची जेट्टी. तर 7 मिनटं उशीर झाला. जर थोडं आधी लवकर पोचलो असतो तर आपण त्या जेट्टीने गेलो असतो. नो प्रॉब्लम, अपन रुकेगा भी और आधा घंटा. अजून अर्धा तास आहे. 11:30ची जेट्टी असेल कदाचित, किंवा जर हे लोक कसं असतं बिझी असेल तेव्हा 15-15 मिनिटांनी सोडतात. सो बघू. भाई जाऊ तरी दे मला. चलो अपना स्टॉप आ गया. वाघमांडला जेट्टी गेलेली आहे. आईची जय. हम पहुंच गए वाघमांडला जेट्टी. हम पहुंच गए. चला 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 चला. सो हाय गाईस, 12 वाजले आता ऑलमोस्ट. 12 वाजलेत.
आणि आता आपण पोचलोय जेटीवर आपल्या पलीकडच्या. ते तुम्हाला व्ह्यू दाखवतो तिकडचा. हा जेटीचा व्ह्यू आहे आणि जेटी आपली आहे पलीकडे. तिकडे जेटी लागली आहे. ही जी जेटी दिसते ना तिथे त्या साईडला लागली. आपल्याला तिकडे जायचं आहे. आणि इकडचं वैशिष्ट्य म्हणजे त्या साईडचं रत्नागिरी जिल्हा पडतो आणि जिथे आता आपण आहे हे पूर्ण रायगड जिल्हा पडतो. हा रायडिंग गिअर्स वगैरे काढून ठेवलेत कारण का खूप गरम होतं आहे. तर नंतर आता जेटीतून जाऊ तेव्हा आपण कॅरी करू. आणि आता आपली बाईक बघूया आपण. चला जेटी लागली. 12:15 झाले. 12:30ला सुटेल ही जेटी. हम पहुंच गए. फायनली आपली गाडी जेटी आहे ना, जी पहिल्यापासून होती ना ती दुसरी होती पहिले. आता ही मोठी जेटी केली आहे लोकांनी. फायनली ही जेटी आहे ना मोठीवाली आहे जी आधी ती सर्व्हिसिंगला आहे. बघा चला फायनली 12:45ला आपण पोचलो आपल्या गावात. चला चला चला. पुढे पण रायडर आहेत. आपल्या इथे ना वेळस म्हणून एक गाव आहे. तिकडे फिरण्यासारखा स्पॉट आहे. त्यासाठी सगळे रायडर्स वगैरे येतात तिकडे. आपण व्हिडिओ बनवू त्या गोष्टीचा. चल मी जातो. हो चला फायनली आपण आपल्या गावात पोचलो. मी निघालो तुम्ही येता का, माझ्या आईला भेटाया तुम्ही येता का, लागलं बोलावना घेऊन म्हणाली की घेऊन येणं मना. मी निघालो तुम्ही येता का, माझ्या आईला भेटाया तुम्ही येता का, पालखी घेऊन आज्ञा म्हणा. मी निघालो तुम्ही येता का.
आईला भेटाया तुम्ही येता का पालखी घेऊन म्हणाली पालखी घेऊन येना केली आज्ञा मना मी निघालो तुम्ही येता का माझ्या आईला भेटाया तुम्ही येता का शिमग्याचा योसना पालख्या निघाल्या सारे गावोगावी शिमग्याचा योसना पालख्या घेऊन गावानगरी धडल बोलावून जणाईना के म्हणाली पालखी घेऊन येना केली आज्ञा मना मी निघालो तुम्ही येता का माझ्या आईला भेटाया तुम्ही येता का तुम्ही येता आणि आपण अशा प्रकारे पोचलो.